एक हनुमंतरायाचा भक्त होता बघा, आहे का? हनुमंतरायाचा भक्त होता, रात्रंदिवस हनुमंतरायाची भक्ती करायचा. काही जर अभंग म्हणायचा असला तर ते फक्त शनिवारचाच अभंग म्हणायचा. रात्रंदिवस हनुमंतरायाचीच भक्ती केली. हनुमंतराया प्रसन्न झाले. माग बघता तुला काय पाहिजे? काय नाही म्हणे देवा, मग वय ती झालं म्हणे, आता माझ्याकडे पहा मी दर्शक तुम्ही वाटे ना का मग लग्न व्हा म्हणून. तसे लय 30 वर्षात झाले आता. आणि काही टेन्शन नाही घ्यायचं पोरो, काय मी सांगतो काही टेन्शन घेऊ नका. लग्न होतील नाहीत होणार, कारण की मी बी तुमच्या याच्यातलं आहे. सोपं आहे. पावशेवर गांजा घ्यायचा, एक चिलम घ्यायची, अलग निरंजन चालले. ते पर्यायच नाही ना आता, कारण की क्वालिटीच राहील नाही बाबा तुझी. चुकीचं बोललो का मी? हा बा 30 वर्षात झाला म्हणजे देवा तुला कळत नाही का? मी 30 वर्ष झालो, माझा लग्नाचा प्रश्न आहे म्हणे. मग काय लग्न कर देवा म्हणे. अरे तू मागायला कोण आलं? मी ब्रह्मचारी म्हणे, तुम्हाला मागायला लागला. माझ्याकडे ती वस्तू असावं आणि मी तुला ती द्याव, हे बरोबर आहे ना. पण माझ्याकडेच वस्तू नाही, मीच ब्रह्मचारी. मग देवा कसं काय? तू म्हणला माग म्हणून मागितलं. थांब म्हणे, बायको कशी करायची कशी नाही करायची हे माझ्या मालकाला माहिती नाही. कशी आणायची काय युद्ध करून आणायची हे माझ्या मालकाला माहिती. म्हणे तुझा मालक कोण? राम परमात्मा. चला म्हणे राम परमात्मा. गेले राम परमात्म्याकडे, पत्र लिहून दिलं हनुमंतरायानं. असं पत्र लिहिलं, तिच्यावर लिहून दिलं की हा माझा भक्त आहे, याच्या लग्नाचा मेळ लावून अशी चिठ्ठी दिली. चिठ्ठी दिल्यानंतर ते गेले. हनुमंतराया राम परमात्मा पुढे गेल्यानंतर हात जोडले म्हणे बोला काय बाय ठीक आहे म्हणे प्रस्ताव. एखाद्या आता आपल्या इकडून त्या डॉक्टरकडे जायचं असलं की कसं डॉक्टर चिठ्ठी देतंय तशी चिठ्ठी दिली. चिठ्ठी दिल्यानंतर देव मला लग्नाचा काय टेन्शन घेऊ नको. देवान बोलवलेल्या मोठ्या बाया पाय म्हणजे कोणती पसंत करायची ती म्हणजे हीच पसंत. लगेच लग्न गिगन झालं. बिचाऱ्याच्या लग्नाला 2 महिने झाले. लगेच पंढरपूरची वारी आहे. हे होतं वारकरी. धोतर गितर घालता, भजन गिजन म्हणजे ते म्हणे चला म्हणे मी चालू वारीला, तू राय म्हणे घरी. बायको म्हणे नाही नाही नाही, जिएंगे भी साथ और मरेंगे भी. जाऊ तर दोघं सोबत जाऊ. नाहीच कळत नाही म्हणे तुला काय किती गर्दी राहते म्हणे पंढरपुरात, तुला कळते काही? ते म्हणे नाही चालले ना मध्ये यायचं नाही, मग तुम्ही घरी राहा. ती म्हणे मग ही वारी चुकती, चल म्हणे. बायको सोबत नेली बाबा. पंढरपुरापर्यंत जाऊस तर काहीच नाही झालं, कारण की बायकोला माहित होतं नेत्यानं आपण दिंडीचा नंबर पाहून सुद्धा दिंडी जाऊ. इथं पंढरपूरच्या वारीला कोण कोण गेला? हातवरी करा बरं, हातवरी करा. 1 2 3 4 5 6 7 8 जाते का? अख्खं गाव जाते पंढरपूर. 8 जणांच्या हातवरीत फक्त महाराज. विठ्ठल विठ्ठल याच्यासाठी विचारलं की उदाहरण सांगत असताना तुम्हाला कळतं. ते म्हणे आजची एकादशी म्हणे आपण प्रदक्षिणा मारून. एकादशीला दगडी पुरावर आले, दगडी पुरावर उतरले, पांडुरंग पुंडलिकरायाच्या मंदिरापुढे आले. ते नवरा बायको म्हणे माझा हात धर, इथून जर हात सुटला म्हणे तर तू आण मा मेळ बसत. अजिबात मेळ बसत नाही बाबा. जे जे पंढरपूरच्या वारीला गेले त्याला माहिती नेमकंच आपण लाईनीत राहा, नुसतं उभं राहायचं असं. आपोआप लोक प्रदक्षिणा करून जागा उभा करतात. लोटत हात धरून येतात माणसाला. आता हे दोघं सोबत चालले. अर्ध्या मनात गेले. अर्ध्या मनात गेल्यानंतर एक दिंडी आली 1000-1500 माणसाची. दोघं वेगळे झाले. मी कोणाकडे काय मागावं हे सांगावं आलो बरं. मी का गप्पा नाही आलो, कोणाकडे काय मागावं. दोघं सोबत गेले. तर दिंडी आली. दिंडी आल्यामुळे दोघं वेगळे झाले. वेगळे झाल्यानंतर आता हे लढा लागलं ना. पहिलीच तर बायको भेटली नाही 30 वर्ष. पाहिली बाबा बायकोचा मेळच. कुठं गेली काय गेली. कदर एका मंदिरात जाऊन बसलं. मागं करून पाहत होतं रामाचंच मंदिर निघलं. ती म्हणे जमला आता तू आली तिनं तर तू आणून दे. देवा पुढे गेला, हात जोडे. देवा तू आज जसं लग्न करून द्याल ना तसं वापस आहे. हनुमंतराया पळत झाले. हनुमंतराया दपकन पाठीत कुठं आणला त्याच्या. ते म्हणे अरे त्याची त्याला आणताना आणली, मी त्याची आणली, तू त्याला काय मागायला म्हणे. तशी गोष्ट आहे. ज्याच्याकडे जी गोष्ट आहे तीच मागितली पाहिजे, आहे का नाही? बघा एक रात्रंदिवस भजन करायचा कटाळा संसाराला बाबा. भजन करायला गेला. भजन करा गेल्यानंतर देवाला म्हणे देवा. देव प्रसन्न झाला. देव म्हणे तुला काय पाहिजे सांग. ते म्हणे काय नाही बाबा, तुम्हाला जे द्यायचं ते द्या. देवाने त्याला पेटी दिली. अशी पेटी दिली आणि ती पेटी घेऊन घरी आला. घरी आल्यानंतर बायको म्हणे अरे बापरे किती दिवस झाले गेले. ते म्हणे तुम्ही आता वापस आले काय आणलं म्हणे तुम्ही. पेटी उघडून बघितली तर पेटीत एक अंगठी होती. अशी अंगठी. ही चांदीची ती सोन्याची येईल पुढच्या वर्षी येते त्याचा मेळा आहे.
अशी चांदीची अंगठी होती, ती अंगठी काढली बाबा, ती दुसरी अंगठी त्या पेटीत तयार व्हायची. बायको म्हणे काय आणलं म्हणतो मी बाबा, ते रोज बायका ते नवरा बायको दोघं क्विंटलभर सोनं काढायची, अंगठ्या काढू काढू अशी क्विंटलभर. याचं पत्राचं घर होतं तर 10 मजली बिल्डिंग झाली, 50 एकर वावर झालं. शेजारीची बाई म्हणे अहो हिनं महापीठ उसणं नेलं तर म्हणे अजून वापस आणून दिलं नाही, श्रीमंत झालीच कशी. ती गेली, ते म्हणे काहीच नाही म्हणे. ते म्हणे का तू एवढी श्रीमंत झाली कशी, मग उसणं नेलं पीठ तू अजून आणून दिलं नाही. ते म्हणे काय नाही, मानवरा तपश्चर्या करायला गेला म्हणे, तपश्चर्या केली आणि वापस आला. वापस आल्यानंतर त्याला त्यात पेटी दिली देवानं, पेटी दिल्यानंतर त्यात अंगठी निघली. मग आमची अंगठी काढतो, दुसरी अंगठी होतो. ही बायको घरी गेली, नवरा पलंगावर मस्त निवांत उठ म्हणे, उठ म्हणे, जा म्हणे भजन करा, पेटी देते देव. ते गेला बिचारा भजन करूला, देव प्रसन्न झाला. देव प्रसन्न झाला, देवाने त्याला पेटी दिली. पण देव म्हणे पेटी जर उघडशील तर एकांतात उघडायची, बाहेर गेल्या मोठ्या माणसात उघडायची. आता 4-5 महिने तपश्चर्या केली बाबा, दाढी वाढी, केस वाढी, जटा वाढ्या त्याच्या, त्या ती पेटी उघडणं आणि त्या पेटीतून वस्तारा निघणं संघ. तो वस्तारा असा होता बाबा, त्याला हात लावायचं काम नव्हतं, काहीच नाही. इकून जायचा की लगे दाढी मोकळी, वरून गेला की चपचपीच लगे, काही टेन्शन नाही. त्या ते वस्तारा धरला पेटीत ठेवला. ती म्हणे काही टेन्शन नाही. येता येता घरी आला, बायको म्हणे काय आणलं म्हणे तुम्ही तपश्चर्या करायला गेलते का दाढी कटिंग करायला गेलते म्हणे. ती म्हणे नाही म्हणे देवान प्रसन्न झालं. म्हणे पेटीत काय आणलं. ती म्हणे उघडू नको. ती म्हणे मी अशी उघडेल का, या टळीतल्या बाया बोलवील, हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवील म्हणे, तशी बोलवते की मी. बाईन पेटी घरात ठेवली, नवरा बोलणारा, आता नवरा ऐकणारच होता बायकोचा. ती म्हणे तुम्ही बोलू नका म्हणे, आता शब्द बोलू नका. माणूस मुकाट्यानं बसला. तिने येटळीतल्या बाया बोलवल्या. एक नवी सुनेल होती बाबा, 1-2 दिवस झाले लग्नाला. ती म्हणजे चला हळदी कुंकाचा कार्यक्रम दाखवते आमच्या भागातला कसं असते. गेली, पेटी मधात ठेवली. एक बाई यायची कुकू लावायची, दुसरी यायची कुकू लावायची, सगळ्या बायानं कुकू लावून घेतली. ती म्हणे उघडू नको, तू ऐक म्हणे, तसं नको उघडू. नाही तुम्ही चुप म्हणले गावात. लगे बाई खिडकी लावून घेतली. 10-15 बाया बसेल का. आता ती बाई म्हणे उघडते कोण. ती म्हणे गावाची पाटलीन बोलवा. कोण पाटलीन, उघडा म्हणते. पाटलीनं पेटी उघडणं, सांगायचं काम. जसे बालाजीहून माणसं घरी येतात तशा बाया भया बी नाही राहिल्या. भया ते मला त्या काम ॲब्रो नाही, अनुभव, त्या अनुभवाला सांगत ना असता नाही, ॲब्रो पण नाही राहिल्या. मग माझं एक एवढं म्हणणं आहे, कोणाकडे काय मागावं, दुसऱ्याचं अनुसरून करू एका माणसानं. कोणाकडे काय मागावं, कोणाकडे काय मागू नये हे कळलं पाहिजे माणसाला. एकाची बायको होती पा चपटी. मी कोणाकडे काय मागावं काय नाही हे सांगा. चपटी इथली सोडू ना. तुम्ही म्हणसा आमच्याच गावातलं उदाहरण सांगा. चपटी माझ्या इकडची चपटी, आपल्या मराठवाड्यात चपटी होती. माणूस गेला, सहज वावरात गेला, काम करत असताना एक दगड निघला. त्या दगडातून देव प्रसन्न झाला. ते म्हणे तुला काय पाहिजे सांग. ते म्हणे अब्बा मी भाकर जरी खायची असली तर बायकोला विचारून खातो, अर्धी खाऊ का एक मी घरून विचारेन. तू बायको कुठे गेला म्हणे मला देव प्रसन्न झाला, पण देव असा म्हणला की तू 3 वर देतो, त्या 3 वरात तू काय करायचं ते कर, पण 4था वर भेटणार नाही. ते म्हणे चालते. बायकोनं असा हात फिरवला, माय तुम्हाला देव प्रसन्न, असा हात फिरवून तिचा नाकाच देणार तिला. मग नाक चपटे हे म्हणे काय. ती म्हणे जा तुमच्या देवाला सांगा मा बायकोचं नाक चपटे, जरा लंब करून द्या. ते गेलं देवाकडे, उभं राहिलं, देवाला हात जोडा म्हणजे देवा माया बायकोचं नाक लंब करून द्या. आता ती म्हणे बा भगवान जपी देत आहे छप्पर फाडके. ते नाक एवढं लंब झालं बाबा की सरळ असं गली फोडत पलीकडे निघले. चांगला हात भरला लंब झाला. ते म्हणे काय समजते का नाही म्हणे तुमच्या देवाला, काय द्यावं काय नाही कळते का म्हणे तुमच्या देवाला, एवढं नाक वाढत असतात का म्हणे. ते म्हणे हे पाय तू सांगितलं का मला 1 सेंटीमीटर द्या का 2 सेंटीमीटर द्या का उलसक द्या काय सांगितलं का. तू म्हणले नाक वाढवा, देवानं वाढवलं. जा म्हणे तुमच्या देवाला माझ्या बायकोचं नाक लहान का. हे देवाला गेलं, देवाला हात जोडे, माझी बायको अशी अशी म्हणली म्हणे माझ्या बायकोचं नाक लहान करून द्या. बाबा देवाने इतकं नाक लहान केलं, फक्त 2 भोकाड दिसायचे असे. आणि ही जी पाटीन बाबा अथर्व साऊंडची, तिथं फक्त अशी तिथं लिहिलेलं होतं इथं नाकाची नियोजित जागा. हे चष्मा ठेवायची बी जागा नाही राहिली. ती म्हणे इतकं नाक लहान का डस्टात का तुम्हाला समजत नाही का. जा देवाला म्हणा जसं होतं
देव प्रसन्न झाला, पण मागावं काय हे कळलं का? मग तुकोबराय म्हणतात मी सांगतो हेची दान दे का देव, तुझा विसर. तुकोबराय तुम्हाला विसरणं व्हावा आणि तुम्ही मागावं ही गोष्ट चुकीची आहे ना. बरं मी तुम्हाला दिलं तर काय करसाल? टाळ्या वाजवा, पैसे नाही वाजवा एकदा. तुकोबरा म्हणतात देवा तू जर मला दिलं ना तो गुणगान गाईन. आपण देवाला मागतो, पण देवाला असं मागतो की देवा आपण आपल्या भल्यासाठी नाही मागत. देवा आपण देवाला काय मागतो? बाबा त्याचं चांगलं होऊ नको, याचं चांगलं होऊ नको. जेवढे माणसं स्वतःच्या दुःखान दुःखी त्याच्यापेक्षा दुसरा मोठा होत असेल त्याच्या दुःखानं लोक दुःखी आहेत. एखाद्यानं गाडी घेऊ द्या, हप्त्यावर घेतली असेल, त्यानं हप्त्यावर घेऊ का सप्त्यावर घे पण घेतली ना. एखाद्यानं बिल्डिंग बांधा, लोक म्हणतात त्याचं काय खरं होतं त्याला दन सापणार, त्याला सापडू का काय करू, तुला काय करायचं तू बांध, तुला नसल बांध तर त्याच्या बाल्डिंगची सावली जिकडे पडती तिकडे बस मस्त उशाला टाक. लोक जेवढे लोक दुसऱ्याच्या दुकान दुःखी आहेत तेवढे दुःखी नाहीत. देवाला काय मागावं? ज्ञानोबरायनं मागितलं, खळ नको मारावे म्हणून मागितलं नको ज्ञानोबरायनं. जे खांची गणपती सांडू तया सत्कर मिळती वाढू, खळ नको मरू त्याचा खळपणा सांडावे तेव्हा ज्ञानोबरायनं मागितलं. मग देवा तू जर मला दिलं काय गुण गान गाईल आवडेल, कोणाचं? देवाचं. आता लोक कोणाचंही गुणगान गातात पण देवाचं गातात का? आता जवळपास 3 महिने झाले असतील येऊन येऊन मुका तू दम धर, तुझ्या घरी काय दुःख येऊ दे, तुझ्या घरी का पाहिजे. अरे तेवढंच काय देतात तुम्हाला ते लोक? काय देतात तुम्हाला? 1 क्वार्टर बस. आणि क्वार्टर पिल्यानंतर घरी येऊन तुम्ही दांगडो करता. काय देतात लोक तुम्हाला त्याशिवाय?
अरे तुम्ही जर देवाचं नामस्मरण केलं तर देव तुम्हाला सायुज्यता मुक्ती देऊ शकतो ना देव. मग तुम्ही त्याचं नामस्मरण केल्यापेक्षा देवाचं करा. नाही 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 येऊन का तू दमदर सोपं नाही ना. आता एक लोक दारू पितात. दारू नाश होतो का नाही संसाराचा, आयुष्याचा नाश होतो. एक माणूस दारू प्यायचा बघा, कळलं तर बघा 4G. एक माणूस दारू प्यायचा, त्याचा मित्र त्याला म्हणे का रे तू दारू काऊन पितो म्हणून. ते म्हणे बायको सोडून गेली म्हणून. मग बायको काऊन सोडून गेली, दारू पितो म्हणून. दारू पिणार लय भारीत बाबा, काही कारण करतील पण दारू. एक बायको म्हणे नवऱ्याला, अहो दारू नका पी जाऊ, तुमच्यामुळं गावात मान नाही हो, पाहुण्या राहू नाहीत मान नाही, तुमच्यामुळं लोक माझ्याकडे चांगले बघत नाही, तो पोराकडे चांगले बघत नाही, तुम्ही दारू पिऊ नका. नवरानं ऐकलं, 5 मिनिटं कीर्तन ऐकलं. नवरा म्हणी थांब. नवऱ्याने खिशातली शिशी काढी, झाकण काढत झाकणात शिशी उचली, दारू ओतली, बायकोच्या तोंडाला लावली. बायको म्हणे किती कडू आहे म्हणे. ती म्हणे हे दुःख मी कसं पचवत असेल. हे बा ज्याला कळलं नाही उद्या काला एक खा. एक बेवडा म्हणे मी जर सरपंच झालो तर गाव बदली म्हणे गाव. एक जर सगळं राहिलं मी जर आमदार झालो ना तर मतदारसंघ बदलील. मी जर खासदार झालो ना तर जिल्हा बदलील. मी जर मुख्यमंत्री झालो ना तर या राज्य बदलील. बायको म्हणी परकर लुंगी समजून परकर घातला आधी तो बदला मग बाकीचं म्हणतो. कळते का बेवड्याला काही, कळते का. मग त्याचं गुणगान गाण्यापेक्षा देवाचं गुणगान गाणं किती फायदा आहे. गुण गाई ना आवडी हीची माझी सर्व जोडी. मग तुकोबरा दोन्ही तुम्ही माझ्यासाठीच मागितलं का दुसरं काही मागा. तुकोबरा म्हणतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. झोपले का तुम्ही.
तुकोबराय म्हणतात न लगे मुक्ती आणि संपदा. अहो जे योगी आहेत ना ते मुक्ती मिळण्यासाठी रात्रंदिवस देवा तुमचं नामस्मरण करतात. मग तुम्हाला मुक्ती का नको? तुकोबराय म्हणतात मुक्ती कामारी आहे दासी. माझ्या घरी मुक्ती म्हणजे मुक्ती नावाची बाई नाही किंवा स्त्री नाही. मुक्ती म्हणजे सायुज्यता मुक्ती, जी मुक्ती मेल्यानंतर मिळत असते ती मुक्ती, ती माझ्या घरी कामाला आहे. मग धन तुकोबराय म्हणतात धन सुद्धा नको. तुकोबराय तुमच्याकडे धन नाहीच ना. हा काय धन आहे तुमच्याकडे? तुम्हीच ते एका ठिकाणी म्हणतात कुत्रे घर जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखी. तुकोबराय म्हणतात आम्ही जर भीक मागायला गेलो ना कुत्रे घर राखतात. त्याचं काय विषय नाही. बघा एक दिवस तुकोबराय भजन करण्यासाठी निघाली. श्री विठ्ठल भजन करत तुकोबराय घराच्या बाहेर निघाली. घराच्या बाहेर निघाल्यानंतर कुठे जाणार काय जाणार काहीच माहित नाही. तुकोबरायच्या गळ्यामध्ये विणा होता, हातामध्ये चिपळ्या होत्या. श्री विठ्ठल भजन करत तुकोबराय गावाच्या बाहेर निघाली. गावाच्या बाहेर गेल्यानंतर गावातून एक आवाज आला, ओ तुकोबराया यावं इकडं. तुकोबरायनं मागं करून बघितलं, तुक्याशिवाय बोलणारा हा समाज मला तुकोबराय कोण म्हणतंय? जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे, जोपर्यंत तुमच्याकडे मान आहे, तोपर्यंतच लोक तुम्हाला मानतात. ज्या वेळेस तुमच्याकडचा पैसा गेला कोण मानते तुम्हाला? मानते कोणी? एकेकाळी लोक डमण्यात फिरायचे जुन्या काळातले, तेच लोक शेळ्या वाळायचे येळवर आणते. मानलोक लोक आहे ना. तुमच्या गावातली उदाहरण असतील ना काही. अरबोपती संपत्ती आहे, संपत्ती गेल्यावर लोक मानले का? मानतात का? मी सांगतो ऐका. एक वेदांत केशरी म्हणून एक कीर्तनकार होऊन गेले, जगन्नाथ अण्णा पवार महाराज. कीर्तन चालू व्हायच्या अगोदर 2 तास अगोदर समाज जमायचा कीर्तनाला. इतका सोपा आणि सरळ वेदांत होता जगन्नाथ अण्णाचा. महाराज आवाज गेला, कॅन्सर झाला, गळ्याचा आवाज गेला. अण्णा कधी मेले कवा मेले मेळे सुद्धा. जोपर्यंत तुम्हाला आवाज आहे, तुमच्यापर्यंत मान आहे, कमवता तोपर्यंतच तुम्हाला घरात किंमत दे. ज्या वेळेस तुम्ही कमवताना थकले किंवा तुमच्याकडची गोष्ट संपली, त्यावेळेस तुम्हाला मान देत. लोक म्हणतात आम्हाला लोक मानतात, तुम्हाला मानत नाहीत, तुमचा यूज करून घेतात. जोपर्यंत तुमच्या मात त्याचं काम आहे तोपर्यंतच तुम्हाला ते चांगले बोलतात. नाही तर एखादा जर निघून चालत हे मग बाबा काय श्रीनाथ महाराज पकवत असतात, बाबा 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 काय गोड भाती द्यायचा, आणि हे निघून गेले. सरपटी जमत नाही त्याला, पकवात लावतात. मुका तुला काय जमते? तू तोंडावर गोड बोलतो, सत्य बोले मुखी. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत मानणार. तुम्ही घरात पहा, घरात कमवून आणणारा किंमत आहे का बसून खाणाऱ्याला? मुख्य येत वाटते तुमच्या घरातले लोक आहे ना. माय मला सांगा, कमवून आणणाऱ्याला किंमत आहे का बसून खाणाऱ्याला? कमवून आणणाऱ्याला. आणि बसून खाणाऱ्याला का? बघा एखादा माणूस जर डोणगावच्या बाजारात, तुम्हाला डोणगावचाच बाजार आहे ना, डोंगाच्या बाजाराला गेला की थैली भरून आणली. लोक म्हणतात बाबा थैली आणली, बाबा काय आणले, अण्णा काय आणलं, पा अण्णा अण्णा अण्णा. जोपर्यंत अण्णा घरात आणतो ना तोपर्यंत अण्णाला किंमत आहे बा. जोपर्यंत अण्णा घरात कमवून आणतो ना तोपर्यंतच अण्णाला किंमत आहे. ज्या वेळेस अण्णाला थकला ना बाबा, त्यावेळेस अण्णाला मोहताज होतो. जोपर्यंत तो कमवतो ना तोपर्यंतच त्याला मान आहे. आणि ज्या वेळेस तो कमवणारा थकला, काही मान नाही. तुकोबराय म्हणतात मला जोपर्यंत लोक माझ्या हातानं काम होतं तोपर्यंत तुका सावकार तुका सावकार तुका सावकार लोक म्हणायचे. आता तुक्याशिवाय बोलत नाही. तुकोबराय म्हणणारा कोण आहे? मागं करून बघितलं तर गावाचे पाटील उभे होते. पाटील उभे असल्यानंतर तुकोबरायनं मागं करून बघितलं, पाटील काय म्हणतात, अहो यावं इकडे तुकोबराय या या या. तुकोबराय जवळ गेले, तुकोबरायनं हात जोडे, पाटील माझं काही चुकलं? अहो तुकोबराय तुमचं काय नाही चुकलं, मग तुम्ही कसं काय बोललो मला? आणि मला तुक्याशिवाय गावात कोणी बोलत नाही, तुम्ही तुकोबराय आवाज दिला. अहो तुम्ही ब्रह्माची मूर्ती आहात राजा, लोकांना कळत नाही पण मला कळालं.
तुकोबरा एक प्रश्न विचारा ना पाटील, काय म्हणता विचारा. हो तुकोबरा काहीच नाही हो. अर्ध्या आयुष्यामध्ये तुमची पत्नी देवान मारली, तर ना बाण पोरगा मिळाला. वयाच्या 17व्या वर्षी तुमच्या घरातली एक व्यक्ती मरत गेली, तरीही तुम्ही देवाचं भजन सोडलं नाही. मग का असं? तुकोबराय म्हणतात देवान नाही केलं, माझी पत्नी देवान नाही मारली, तर ना बाण पोरगा देवान नाही मारला माझा. तुकोबराच्या डोळ्यातून असं आले. तुकोबरा पाटलाला हात जोडतात, म्हणतात पाटील तुका म्हणे आम्हा संचिताचे भोग किंवा जेथे जावे ते तुकोबरायची अन्न वाचून पत्नी मेली आणि अन्न पैशान भेटत. तुकोबरा म्हणतात न लगे मुक्ती आणि संपदा. संपदा नको म्हणणारा माणूस पहिला महाराज. आता पाहुण्याच्या ठिकाणी असताना तरी माझ्या मनात आशा आहे की निदान पाहुण्यात जाताना पाकिट. इतक्या लांब आलोच ना मी. आता या गावातले जिथे ही बी गावातली झाली, दोन्ही गावातले झाले नीट. आता हे इतक्या लांब यायला निदान वाटते बाबा या ना आपल्या पाकिटात पैसे. राग ना काय होते पण पैशाचे आले का नाही. मग पैशाशिवाय घर जगते का? तुकोबरा तुम्ही कसे म्हणतात ना लगे मुक्ती आणि संपदा कसे नाव संपत्तीशिवाय काय करे हो. तुकोबरा म्हणतात मला पाहिजेत नाही, मग पाहिजेत काय? संत संघ द्यायचा असेल ना तर संतांची संगत नाही. मग संतांची संगत केल्यानंतर काय होईल मी सांगतो ना ऐका. संगतीचे 3 प्रकार पडतात, सुसंगत, विसंगत आणि कुसंगत. हा आजी मग अर्धाच घंटा राहिला आता, टेन्शनच महाराज. त्या बी खरं आहे. पुन्हा हे आता हे काय लोक आहेत गावातल्या सगळं मी सांगत नाही. सप्त्याचं पॉम्पलेट पाहिलं की त्या शिवकांना 8 दिवस झोपू देत नाहीत रे. अरे बाप रे. मर गावाच्या बाहेर जाऊन वावरत राही तिकडे. ते महादेवाचं मंदिर बांधलं आमच्या बाळू भाऊचं, ते आपल्या जगू भाऊ ना, त्याच्या मंदिरावर जाऊन राह. कशाला म्हणतो तू? पुन्हा एक सांगू का मी आता बोलतो, आता जरा निर्भीडच बोलतो. आता पाहुण्याचं गाव त्याच्यामुळे नाही बोलता येत मला. एक तुम्ही ऐकलं का? एक शेरे बा हमें तो आपण लुटा गैरों में कहा दम था. ऐकलं तुम्ही? ते अक्षर ऐकला असेल. हमें तो आपण लुटा गैरों में कहा दम था. आपल्या कार्यक्रमाला जेवढा आपल्या लोकांचा विरोध आहे तेवढा लोक दुसऱ्या लोकांचा आहे का? अरे तुकोबराला लोकांनी विरोध केला, छत्रपती शिवाजी महाराजांना त्या काळात विरोध झाला, अजूनही विरोध होतोय. काय चुकीचं आहे? अरे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना लोकांनी राजा विरोध केलाच ना. हा राजा नको आम्हाला, दुसरा राजा. अरे तुकोबराची गाढवावर मिरवणूक काढली लोकांना. ज्ञानोबराच्या झोळीत माती टाकणारे लोक आपलेच होते. एकनाथ महाराजांच्या अंगावर तुकणारा माणूस आपलाच होता का? दुसरी कोण लांबून आणला होता का? तुकणारा यवन होता, पण सांगणारे माणसं कोणते होते? पाना आणून देणारे माणसं कोणते होते? आपलेच होते ना. अरे मग ते जेवढं ती म्हणे आम्ही तो आपण लुटा गैरो में का. संभाजी महाराजांना मारण्यात कोणाचा हात होता? आपल्याच माणसाचा होता ना. कोणाच्या बापात ताकद होती का संभाजी महाराजांच्या अंगारात घालायची होती का? अहो साहजिक नव्हतं. एक शायर फार सुंदर म्हणते बघा, एका वाघाला पकडायला 10,000 कुत्री आली होती. एका वाघाला पकडायला. पण वाघानं जवळ वाघ नव्हता पकडायचा, पण आपल्याच वाघानं अटकवण्याचा प्रयत्न केला म्हणून झाला ना. तर साधी गोष्ट आहे का? अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा म्हणजे मुलगा आहे राजा संभाजी महाराज. जर आपल्या माणसाने सांगितलं नसतं की संभाजी महाराज इथोय तर जमत होतं का? पकडण्यात ताकद होती कोणाची? साधी गोष्ट आहे का? छत्रपती शिवाजी महाराज का साधी गोष्ट आहे का? एका पण नाही पुऱ्यापर्यंत, एका पण नाही. जरी होता शिवाजी राजा जरी होता शिवाजी राजा नाही केली मजा आई बहिणीची स्वराज्याचं रक्षण रक्षणे धरणी माय बिजली
केलं. औरंगजेबाच्या समोर उभं केल्यानंतर औरंगजेब हसत म्हणतो, आओ संभाजी आओ. जेव्हा औरंगजेबानं माझ्या छत्रपती संभाजी महाराजांकडे बघितलं ना, जी नजर होती ना महाराज, अजून बी नजर नाही तशी कोणाची. पुढच्या जर नजर मिळली तर पुढच्याच्या डोळ्यात आपोआप पाणी यायचं, अशी नजर माझ्या छत्रपती संभाजी महाराजांची होती. छत्रपती संभाजी महाराजांना सांगितलं, हो तुम्हाला आम्ही सोडून देतो, फक्त एक काम करा, तुम्ही आमच्या धर्मात प्रवेश करा. तुम्ही आमच्या धर्मात. छत्रपती संभाजी महाराज म्हणले, अरे जगीन हिंदू म्हणून आणि मरीन कोण म्हणून. आणि त्या जागी जर आपण असतो तर तुम्ही मैत चुलते, आपण असेच म्हणला असतो, मरणाची भीती वाटली असते आपल्याला. जगीन हिंदू म्हणून आणि मरीन सुद्धा. शिकवण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची होती का? छत्रपती शिवाजी महाराज साधे होते का? छत्रपती शिवाजी महाराजांना जेवढ्या लढाया केल्या तेवढ्या रात्रीच केल्या. आणि आमच्या इथे लढाई सुद्धा रात्रीच झाली. विठ्ठल विठ्ठल सोबत उठून बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावरचा पुतळा दिसला. विठ्ठल विठ्ठल. आता इतके दिवस आम्ही धन्यता नव्हती बाबा आमच्या, पण आता धन्यता. छत्रपती संभाजी महाराजांना बघितलं, तुम्ही जर मुस्लिम धर्म स्वीकार असाल तर आम्ही तुम्हाला सोडून देतो. छत्रपती संभाजी महाराज म्हणतात, तुझी पोरगी जरी तू आम्हाला दिली तरी मी धर्म स्वीकारत अजिबात नाही. हे ऐकल्यानंतर औरंगजेबानं गरम केलेल्या सळ्या, ध्यान देऊन ऐका, सळ्या असतात सळ्या, गरम केलेल्या सळ्या डोळ्यात बसल्या. कशात? आता हिंदू आपण जागी राहा, डोळ्यात बसल्या अशा डोळ्यात. अहो साधा टाचणी जर काटा काढताना जर टाचणी टोचणी दाबून आईव म्हणतो बापरे म्हणतो, सरळ दिशा बापरे. 40 दिवस एक दिवस एक नख काढायची, एक दिवस. हे अंगावरचे सालपट आहेत ना, छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगावरचे सालपट काढायचे. सालपट नुसते सालपट नाही काढले, तिच्यावर तिखट चोळायचे, मीठ चोळायचं. 40 दिवस छत्रपती संभाजी महाराजांना त्रास दिला. आणि आपण त्याच धर्मातले, आपण म्हणतात भाईचारा, हिंदू, आपण भाई, आपण आपले. विठ्ठल विठ्ठल संत संग देई सुसंगत विसंगत आणि कुसंगत. सुसंगत कोणाला घडली? सुसंगत कोणते प्रकार येतात? सुसंगत कोणाला घडली? सुसंगतीत घडली वाल्मिक ऋषी. वाल्याचा वाल्मिक झाला. सहज नारदाची भेट झाली. आता नारद घरोघरी झाले बाबा. नारद ते नारद चांगलं सांगायचे, आता हे कळत राहिले. फरक काय? नारद मोठ्या भावाचं चांगलं दिसलं, लायना भाऊ जर वावरात काम करत असला घरी जाणार, लायना भाऊ म्हणत पाय बर तो बरं होतं भल्या माणसात. तो मोठा भाऊ पाय ना कपड्याची वळी सुद्धा मोडत नाही, तू मेला वावरात काम करू. दुसऱ्या दिवशी घर फुटत बाबा. घरोघरी नारद झाले का नाही? नारद सहज भेटले. वाल्मिक ऋषींना अडवलं. कोण आपण? नारद. आपण कोण? म्हणे वाल्मिक. काय पाहिजे? पैसा. नारद म्हणला माझ्याकडे कशाचा पैसा, मला कुठे जरी जायचं असलं तर पैसा लागत. अहो माझ्याकडे काय म्हणे विना आहे, चिपळे आहे. मग तुम्ही काय करता? म्हणे भजन. मग भजन केल्यानंतर काय होते? काहीच नाही, पाप कमी होते. नामसंकीर्तन साधन सोपे, जळ केलं पाप जळतात. नामस्मरण रातून दिवस नामस्मरण केल्यावर तुमचे जळले का म्हणे? हो. मग मी पाप जळण्यासाठी काय करू? काहीच नाही म्हणे. राम राम राम. कोणाची भेट घडली? कोणाची भेट घडली? नारदाची. आणि कुसंगत कशी? आता कुसंगतीचे असे प्रकार झाले बाबा, एवढे खतरनाक आहे. 16 वर्षाचा पोरग दारू प्यायला. 16 वर्षाचा तर नाही बाण पोरं दारू प्यायला. आपण जर म्हणला ना पोरो टाळवा, तुमचा टाळून तुम्ही काही अजिबात यायला तयार नाही. आता हे पोरं बिचारे
हे घरच्यांनी पाठवले, घरच्याच्या हिताची जोपासून येत म्हणून येत. बघा एका बापाला कळालं की आपला मुलगा वाईट मुलाच्या संगतीत राहतो. हे दोळ तुम्ही कीर्तन नाही ऐकलं तरी चालते, फक्त एवढी गोष्ट आहे. त्या बापाला कळालं की माझा मुलगा वाईट मुलाच्या संगतीत राहतो. बाप मुलाला म्हणला, मुला बाळा ऐक ना माझं, तुझ्या मुलाच्या संगतीत राहतो ना ते मुलं वाईट आहे, तू त्या मुलांच्या संगतीत राहू नको. अहो बाबा मला कळतं ते मुलगा दारू पितात, गांजा ओढतात, मला कळतं ना, पण त्यांचे गुण घ्यायचे नाही मला कळत नाही. मला कळतं ना त्यांचे गुण घ्यायचे, कोणते चांगले घ्यायचे कोणते वाईट. बाप याला सांगून फायदा. बाप घरात गेला, कोळशे काढले, कोळशे चुलीतले कोळशे आणले, मुलाच्या हातावर दिले. कोळशे घेतले, कोळशे घेतल्यानंतर मुलाच्या हातात दिले. मुलाच्या हातात दिल्यानंतर मुलगा म्हणाला, बाबा हे कोळशे कशासाठी दिले? उदाहरण द्या नाही का, बाबा हे कोळशे कशासाठी दिले? ती म्हणे काही नाही हो, हे कोळशे ना म्हणे तू दिवसभर सांभाळ आणि संध्याकाळी मला जशीच तशी वापस. मुलगा म्हणे एवढाच, पोरान खिशात टाकले. बाबा दिवसभर खेळा बागाडा हिंडला, इकून तिकून आला, संध्याकाळी घरी आला, बाबा 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 तुम्ही मला जे काम सांगितलं होतं ना मी ते काम केलं. मुला दाखव कोळशे. मुलां जेवढे कोळशे गेले त्यातला एकही कोळसा हरवला नाही, जशीच तशी बापाला वापस दिली. बाप म्हणला, वा 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 काय हुशारी बेटा तू मला जशी तशी कोळशे वापस देईल. का रे, मी तुला कोळशे सांभाळायला दिले होते का खिसा काळा करायला? मी तुला कोळशे सांभाळायला दिले होते का खिसा काळा करायला? मुलगा म्हणला, बाबा अहो कोळशाचा गुणधर्म आहे, जिथं जाईल तिथं काळ. तसे काय काय कोळशे प्रत्येक गावात आहेत. प्रत्येक गावात एखादा मुलगा जर अभ्यास करायला, एक पोरगा रात्री दिवस अभ्यास करायचा, पुण्यासारख्या ठिकाणी गेला, कळलं तर बघ, अभ्यास करायचा त्याला वाईट मुलाची संगत लागली, अभ्यासच केला नाही. पुण्याहून घरी आला, नीटच्या परीक्षेला बापानं काबाड कष्ट करून 70-80 रुपये भरले नीटच्या क्लाससाठी. पोरगा घरी आला, 12वीचे पेपर होते, 12वीचे पेपर दिले. पेपर दिल्यानंतर मुलगा म्हणाला, आता मुलाला माहित नाही आपण काय भांड्या केल्या काय नाही तिथं, मुलाला माहित. मुलगा म्हणाला, मी काय रिझल्ट पाहा जात, त्याच्या मित्राला तुझा आहे माझा रिझल्ट पाहिजे. माझा एक जर विषय गेला, माऊली ज्ञानेश्वर महाराज की म्हणायचं, 2 विषय गेले की रामराम म्हणायचं, 3रा विषय गेला की कृष्ण कृष्ण म्हणायचं, 3 विषय गेले. त्याचा मित्र जो होता तो रिझल्ट पाहायला गेला. रिझल्ट पाहायला गेल्यानंतर रिझल्ट पाहायला वापस आला. तो मित्र त्याला लांबून तिथूनच सांग पप्पा मी घरी आणते म्हणे, तिथूनच सांग. पोरांना असं दर्शन घेतलं, पुंडलिक वरदा, एक पिशे नव्हता राहिला, सगळेच गेलते. अशी काय काय वाईट संगत आहे. आणि वाईट संगतीन काय होतं ना, याच एक उदाहरण सांगतो. अभंगात येत नाही ते पण सांग. आता नवीन ट्रेंड आला बाबा, पळून जायचा. तुमच्या गावातले नाही जात, त्यासाठी तुमच्या गावात एकदा टाळ्या वाजवा मोकळ्या वाजवा या गोष्ट. आणि हे सांगतो काहून ती बी ऐका ना, तर हे एवढा सांगण्याचा अधिकार मला बी. एका गावातली घटना आहे, पेपरावर आलेली. एक जोडपं पळून गेलं, दिवसभर हिंडलं, जोपर्यंत पैसे होते ना तोपर्यंत मजा केली. आता त्याला कळालं, आता घरी जर गेलो तर घरचे सोडत, गावाचे नेते आल्यानंतर एक लिंबाचं झाड होतं. त्या मुलीची जी ओढणी होती ना, त्या मुलीच्या एका ओढणीकडून त्या मुलांनी पाशी घेतली, एका बाजूने त्या मुलीनं पाशी घेतली. दोघांचे मृतदेह रातभर लटकलेले ते लिंबाला होते. ध्यान देऊ नाही, रातभर लटकलेले होते. घरीकडे बापाला कळालं, मुलीच्याही बापाला कळालं, मुलाच्याही बापाला कळालं. मुलीचा बाप निर्बळ होता, घरून गेली, विषय संपला. पण मुलाचा बाप होता, माझा एक तरणा बांडे कोणता एक पोरगा होता, घरी आणावं लागलं. त्या मुलाच्या बापानं दोन्ही घरी आणली. आहे काय विषय, एखादं जर पळून जाणार थांबलं ना, तेवढीच कृपा आहे तुमच्या गावची. नाही तर हे विषय कीर्तनात सांगायचे नाही. आता सांगायला भरपूर आहे अजून, पण हे विषय सांगा, हे बी काय सांगायची राहिली आमच्यावर. आता सांगणारा काय काय सांगावं तेच करेल. लोकांना सांगायला भजन करा, हे बी सांगावं लागायला, टाळ्या वाजवा हे बी सांगायला, दारू पिऊ नका हे बी सांगावं लागायला. सांगणारा सांगताच काय काय.
एवढी गोष्ट सांगितली. बापाला कळालं की माझा एकुलता एक मुलगा आहे, घरी आणा. बाप गेला, ध्यान देऊन आहे का, दोन्ही मृतदेह लटकलेले बापाने ते पोराच्या बापाने घरी आणले. एवढं काय नाही झालं, दोन्ही तिरड्या, दोन्ही ते मड होतं ना, दोन्ही सोबत जाळे. बाप म्हणजे पोरान केली गलती तर आपल्याला निघूनच पाहिजे. बाप बाप दोन्ही जाळवल्या. पाहुणेरावणे घरी आली. बाप म्हणला मी बाहेरून येतो. घराच्या मागे झाड होतं बाबा, त्या झाडाला त्या बापाच्या मोठ्या पोरीच्या लेकाचा झोका बांधलेला होता. झोका, त्या झोक्याला त्या बापानं फाशी घेतली. तितक्याच टाइम, केवढ्या टायमात, तेवढ्याच टायमात जे पाहुणे लोक अजून जायचे सुद्धा राहिले होते, त्या पाहुण्याला हे मड नेऊन पेटवायचे. काहून? एकाच चुकीच्या पाहुण्या, एका त्या दोघांना जर ते पाऊल उचललं नसतं तर काय होतं का? आता त्या मायच्या मनामध्ये प्रश्न आला, ज्याच्या मात्र संसार करायचा आता तो पती मेला, आणि ज्याच्या आधारानं आयुष्य काढायचं होतं तो पोरगा सुद्धा मेला. मग मी जगून काय बोलू? ज्या झाडाला त्या बापानं फाशी घेतली, त्या बाईच्या नवऱ्यानं त्या झाडाला फाशी त्या बाईने घेतली. घडलेली घटना आहे, मी का तोंडापुरतं नाही सांगायचं. दोघांना त्या झाडाला फाशी घेतली. महाराज कुटुंबच संपलं. तुमचं जर एक चुकीचा पाऊल जर तुमचं कुटुंब संपवत असेल तर काय फायदा आहे तुमच्या पुढे? जर या सुधरलो कोणी तर सुधरा. ही अशी कुसंगत आहे, सुसंगत आणि विसंगत. विसंगत कशी ते सांगते. भजन करा विठ्ठल. महाराज 11 पर्यंत बोलतो. आता उद्या कीर्तनच नाही, त्याच्यामुळे आता बोलून घेऊ द्या. अजून राहिलं महाराज, कारण की 8:45 महाराजांनी सांगितलं, म्हणजे नंदू महाराज 9:45 झाले. राहिली कुसंगत. एक पोरगा विसंगत. पोरगा शिकायला कर्नाटकला गेला, इंजिनियर होता. शिकत असताना त्या कंपनीच्या मालकाचं मन त्याच्यावर आलं. जोरात जोरात सांगतो, त्या कंपनीच्या मालकाचं मन त्याच्यावर आलं. म्हणला इतका हुशार पोरगा आहे, जाऊ द्या. महाराष्ट्रातला का असो ना, महाराष्ट्राच्या बाहेर, महाराष्ट्रात नाही, आपल्या मुलीला चांगलं सांभाळलं. मुलाला त्या मालकानं बोलवलं कर्नाटकच्या. म्हणला अरे तू दिसायलाही चांगला आहे, हुशार आहे, पगार सुद्धा आहे, तू जर माझ्या मुलीसोबत लग्न केलं तर मी माझी जी कंपनी आहे ना तुझ्या नावावर करून देतो. तो मुलगा म्हणाला हे बघा, लग्न हे माझ्या आई वडिलाचे विचारल्याशिवाय मला करायचं. घरी आई वडिलाला फोन लावला, आमच्या कंपनीचा मालक असा म्हणतो. घरच्या आई वडिलांनी सांगितलं तुला ज्यात सुख आहे त्यात आम्हाला सुख आहे. सांगितलं लग्न कर, आणि आम्ही लग्नाला. ते म्हणे नाही, आम्हाला कोर्ट मॅरेज करायचं, लग्न झाल्यानंतर मी तुम्हाला भेटायला. लग्न झालं बाबा. त्याच्या अगोदर ना ते पोरगं फोनावर बोललं होतं ना, मेसेज केला होता ना, काय बाबा आता सोयरी झाली की फोन. काय सोयरी की या फोना पाहिजे मुळे हो ना. तुम्ही नाही आता मग रोज हिंडा कानावर येतात गोष्टी त्या पाहुणे हो ना. सोयरी की बाई फोन मुळे, सोयरी की बाई. एक फोनावर बोलता बोलता 4थ्या मजल्यावर खाली पड की मेलच. काय फायदा झाला? पुन्हा बोलणारी बी अशी कमी टाइम नाही बोलत, 2, 3. आता हे सांगतो मी, आम्ही याला कीर्तनाला जायचो दादुल गावाला. एक मुलगी 2 वाजता दारी मोबाईल खेळत बसायची. मग त्यांचं दुकान होतं किराणा. आम्ही कीर्तनाला जात असताना म्हटलं बाबा आपल्याला पेट्रोल टाकायचं. म्हणलं का तुमची मुलगी 2-2 वाजता मोबाईल? ती म्हणे काय नाही महाराज, माझ्या मुलीचे एक्स्ट्रा क्लास असतात म्हणजे 2 वाजता. म्हणलं बापरे, अशा कानाखाली आणा म्हणलं तुला 2 वाजता एक्स्ट्रा क्लास. लगन गिगन झालं, रेल्वे ते कर्नाटक त्याला महाराष्ट्रात होता. आले नेमकी रेल्वेवर बसले. आता नवरदेवाला वाटलं काहीतरी बोलावं, लग्न झालं ना आपलं, शब्द तर बोलावं नाही त्यांना काहीतरी. ते बायकोला विचारते आता सुरुवात कुठून करावं. मग एका स्टेशनवर रेल्वे थांबली. ते म्हणे काय स्टेशन? ते म्हणे सुनकुंड्री. ते म्हणे सुनकुंड्री. बरं, पुढचं स्टेशन आलं. पुढच्या स्टेशनला गेल्यानंतर रेल्वे उभी राहिली. ते म्हणे कोणतं स्टेशन आहे? ते म्हणे सुनकुंड्री. ते म्हणे अरे हा, ते म्हणे असेल बा, एका गावासारखी 2 गाव असतात, नेटची नाव सारखेच आहेत. समजा कसं आळगाव, बोरी, बसाटी अशी नावं असतात. म्हणजे असेल काय मागं पुढं, दुरकबोरी अशी मागं पुढं असते. पुढचं गाव आलं.
त्याने विचारलं कोणतं स्टेशन आहे ते म्हणे सोनकुंडरी. याला आला राग बघा. थार दिवशी बायकोच्या काला लग्न झालं एवढी नाही मारायची. महाराज खान लागल बायकोच्या जरा दमा. ते म्हणे मी अरे लग्न होऊन 12 तास नाही झाले म्हणे बायको माझी मस्करी करते म्हणे. कस काय म्हणे. ते म्हणे मग बायको बोली ये नंतर. मग हे म्हणतो पहिल्यांदा सांगायचं होतं ना येनंत्री स्टेशन आहे. येनंत्रीचा अर्थ होतो की तू मला का तू कोपराय म्हणतात अशी जर 20 संघ जर आता मला सांगा ती बाई कर्नाटकी भाषेत बोलत असेल हे या भाषेत बोलत असेल काय फायदा आहे का. आता बघा भाषेत फरक आहे का नाही. आपण पूर्व विदर्भात जा काय म्हणतात आटी तटी म्हणतात का नाही. आपल्या इकडं या भागात गेले इकडे शेगाव साईडच्या येतो सांगजो बोलजो भेटजो. आणि आपल्या इकडे आले की मले तुले असं म्हणतात ना आपल्या इकडे. जरशे मराठवाड्यात गेले पुण्या साईड गेले की माझं तुझं स्टँड असते. लातूरला गेले की कुठं लोक आल्या महाराज आल्यावर जेवता की कीर्तन झाल्यावर जेवतात. महाराजाला बी आल्या बायाला बी आल्या आणि माणसाला बी आल्या सारखं भाषेत दाखवलं. तुकोबरा म्हणतात देवा तू द्यायचा असेल ना तर सुसंगती काही गुणगाई न लगे मुक्ती आणि संपदा संत संगती सदा. एकदा भजन करू विठोबा जवळपास मी 1.5 घंटा झाले. कोणाला म्हणलं मांड्या घाला कोणाला म्हणलं टाळ्यावाचं म्हटलं का मी. आल्यापासून एक म्हातारी माली सोड कीर्तन ती म्हातारी आल्यापासून झोपेले पण मी मनावर घेतला का बरं एकदा घ्या बरं हातवरती मस्त सुंदर हात ज्याला हात येते घ्या ज्याला नसतील त्याचे कळून जातील. घ्या ना वरती ज्याला हात येते घ्या 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 लाजू नितीन दादा घ्या म्हणा तुले हरी करा विठ्ठल पांडुरंगा तुले हरी करा विठ्ठल पांडुरंगा तुले हरी करा विठ्ठल पांडुरंगा तुले हरी करा विठ्ठल पांडुरंगा
इमानदार नाही हो करंजीत कोणी. हा एवढं इमानदार नाही राजा कोणीच नाही. तुकोबाऱ्याला देवाने म्हटलं, देवा तुम्हाला जर संतांची संगत जर पाहिजेत असेल तर तुम्हाला जन्माला यावं लागेल. शेवट म्हणा. मग त्यासाठी तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. जन्म घ्यायचा असेल तर गर्भाच्या यातना सहन कराव्या लागतील. मग तुकोबाऱ्या म्हणतात, तू देवा तुला जर गर्भाच्या यातना द्यायच्या असतील ना तर गर्भात घालायचं ना. तू का म्हणे गर्भवासी सुके घालावे. बघा जुन्या काळात लोक दादर पेरायचे. जुने म्हातारे आहेत दादर पेरायचे आणि दादर पेरल्यानंतर पाखरं जर बसले दादरीवर कशा आणायचे अशी काय फिरवायची अशी गोप. गोपनीन दगड फेकला किती दूर जायचा. तसाच एका माणसानं गोपनीन दगड फेकला तर एक जाणाऱ्याच्या रस्त्याने जाणाऱ्याच्या पाठ लागला. दन 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 कन लागला. पाठीत दगड लागणार त्या बॉन शिरकणं संघर्ष. अरे बाप काय लागला म्हणून. पण त्यानं मागं बोलून बघितलं कोण आणला तर मागं बोलून बघितल्यानंतर जो दगड होता ना तो सोन्याचा होता. त्रास झाला नाही का. लय अवघड झालं नाही तुम्हाला. त्रास झाला का नाही दगड लागल्याचा. पण लागल्यानंतर काय बघितलं, तुकोबाऱ्या तुला जन्माला घाल. लागण्याचा गाव आम्ही सहन करतो गर्भाचा 9 महिन्याचा 9 महिने 9 दिवसाचा. पण घातल्यानंतर जर आयुष्याचं सोनं होत असेल तर सुकान घाल. तुका म्हणे गर्भवासी सुके घालावे आम्हासी. ज्ञानेश्वर अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडला. बघा आजचं कीर्तन हे अधिकाऱ्याचं असतं, म्हणजे अधिकारी व्यक्तीचं असतं. मी काय अधिकारी नाही. पुन्हा अभंगाच्या बाहेर आज बोलायला जमत नसतं. पुन्हा आज देवाला मागावंच लागतं. हिच्यात उपदेश जमत नामस्मरण जमत मागावंच लागतात. मागणी त्यासाठीच असते. त्याच्यामुळं मागण्यात मी अभंग सोडून काही बोलू शकलो नाही. आणि बोलण्याच्या ओघामध्ये जर एखादा शब्द वेळा वापरा जर चुकीचा निघाला असेल तर उदार अंत करून माफ करा. उदार अंत करून माफ करा. काही चुकला असेल तर माफ. एक उठलं बाबा ते शिकेल काय सांगायला म्हणे चुकला असेल तर माफ करा. सारा 2 घंटा झाला बोला नाही म्हणतो. मग मी आमच्या गावातला नामदेव म्हणे 80 वर्ष झाला अजून चुकला नाही म्हणे. बायको पण फिरून नाही बोला म्हणे. बापरे म्हणलं दर्शनच घेऊ द्या म्हणलं. त्याचं घरी गेलो दर्शन घेतलं तर ते मुक होतं. मुक काही बोलताना चुकतं का. जे बोलतं तेच चुकत असतं. बोलण्याच्या याच्यात काय जर चुकला असेल तर माफ करा. माझ्यासोबत आलेले हरिभक्त पारायण स्वप्नील महाराज आहेत. हरिभक्त पारायण ज्यांची सुंदर अशी संशिष्टीमय अशी असणारे माझे नावकरी हरिभक्त पारायण निखिल दादा हाडी सुद्धा आहेत. हरिभक्त पारायण मृदंग अलंकार मृदंग सम्राट आमचे अभिषेक महाराज राजेकर आहे. नावाचे जर अंतर पडलं कार्यक्रम नाहीत नसल्यामुळे माझ्यासोबत आले प्रज्वल दादा आहेत. उपस्थित तुम्ही सर्व मंडळी तुमच्या चरणी नतमस्तक होतो. शिवला याच ठिकाणी विराम देतो. विठ्ठल.